माझ्या पायापाशी हातापाशी असतात. काय पाहिजे त्यांना ना, असा आवाज आला ना, असा आवाज आला ना की त्यांना बिस्किट पाहिजे. म्हणजे त्यांना असं वाटतं की ही बिस्किट काढते, मग ते लगेच येतात, दे काय खाते दे, आणि अशा टुकर टुकर बघतात. मी जरी असं जर हलवलं ना वर खाली बघायचं तुम्हाला. एक मिनिट. हॅलो मित्रो, कसे आहात तुम्ही सगळे? छान ना? ऑफकोर्स हा माझ्या 2026 मधला पहिला ब्लॉग असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला ब्लॉग शूट करता येते नाही. मी तुम्हाला आधीच क्लिअर करते, जसं काही झालंय शूट, जसं काही येते तसं गपचूप ॲडजस्ट करायचं. आणि माझं न्यू इयर रेझोल्युशन तेच ते काय असतं ते असं आहे. म्हणजे मी ते 2025मध्येच ठरवलं होतं की मी माझे 100K कंप्लीट झाल्यानंतर मस्तपैकी ब्लॉग सुरू करणार यूट्यूबला. सो मी आता स्टार्ट करते. आणि मी कोणालाच असं म्हणणार नाही की मी कंटिन्यू करेल आणि मी असं करेल, पण मी करेन. कारण की मी दरवेळेस बोलते आणि माती खाते. सो आत्ता वाजले दुपारचे 4, आज आहे तारीख 5. आणि आत्ता माझं सगळं आवरलं आहे. सगळं म्हणण्यापेक्षा मी आत्ता आंघोळ केली आहे. आवरलं तर होतं माझं ऑलरेडी. आणि आता मला काय करायचं आहे, आता मला छोटी भूक लागली आहे. मी ती भूक मागवण्यासाठी काहीतरी करू इच्छिते. म्हणजे मला नाही माहिती आता मी काय करू, बट मला काहीतरी खायला बनवायचं आहे. सो बघू आता मी काहीतरी बनवते. मॅगी आहे माझ्याकडं, मला वाटते मॅगी बनवावी आहे की नाही. आणि आजचा दिवस कसा जातोय. ही मी माझी काल काढलेली रांगोळी आहे, पण आता ही आपण पुसणार आहे आणि नवीन काढणार आहे. इथली उंबरट्यावरची मी पुसली आहे, इथं कचरा वाटतोय जरा, पण ही फरचीच तशी आहे. आता हे पुसून व्यवस्थित आपण नवीन रांगोळी काढू. पण रांगोळी काढता काढता गप्पा मारू शकतो ना. हा मी टॉप खूप दिवसांनी घातला आहे, पण तो थोडासा टाईट होतो मला, कारण की मी जाडी झाली आहे खूप जास्त. मला माझं वजन पण कमी करायचं माहिती आहे, बट नाही होते. माझं रुटीन असं बसलं ना, म्हणजे मी सकाळी 10 वाजता 11 वाजता जर उठले तर मी कधी जिमला जाणार, म्हणजे जिमला जरी नाही गेले तर मी कधी वॉकिंगला जाणार, मी कधी रनिंग करणार. मी रोज बसते रांगोळी काढायला. आणि मी रोज एक पहिली डिझाईन काढली ना, मग मी कन्फ्यूज होते मी काय काढू आता त्याच्या पुढं. आणि मी काहीतरी काढते, पण छान काढते. पण माझ्या सासूबाई म्हणतात की रोज रांगोळी काढायची, म्हणून मी काढते. आणि छान असते रांगोळी काढलेली. माझा नवरा झोपेतून उठून कुठेतरी चाललाय ट्रॅकवर घेऊन. कुठे चाललाय? हा कुठे चाललाय मला सांग ना, कुठे चाललाय? कशी करणार रांगोळी मी, कशी काढणार ते अशी? ते बघा काय, कुठे चाललाय? हे बघा तो चाललाय. आणि या दोघांचं काय नाटक. माझी रांगोळी तुडवून आले ते दोघं जण बाहेर नालायक. कुणी बोलवलं तुला? माझी रांगोळी पुसून हा असा करतोय. अजिबात ऐकत नाही. तो रगील दोडका असतो ना घरातला, तो आहे हा, माहिती आहे का? त्याला काही म्हणजे किती मारा किती ओरडा तुम्ही, काय फरक नाही पडत त्याला. काही घेणं देणं नसतं त्याला. घरात असतो की लवकर घरात चाल, लवकर घरात हो घरात. एक नंबरचा मूर्ख आहे. ती बघा ती बिचारी झोपली आहे व्यवस्थित छान. पण हा नाही, हा लय माजूर आहे माहिती आहे का, खूप माजूर आहे. अजिबात कोणती गोष्ट ऐकत नाही. पूर्ण रांगोळी माझी खराब करून टाकली हरामखोरांनी. मोडलेल्या रांगोळीमधून परत आता अशी रांगोळी काढली. इथं पण काढली, ती पण काही खास नाही आली. ठीक आहे, ही पण एवढी काही खास नाही आली, बट ठीक आहे आता काय करणार. आता आपण म्हणूया मॅगी. आणि आदित्य झोपेतून उठून कसलं काय ते कोणाचं शूट करायला गेलं. मी जर त्याला उठवलं असतं ना आता, तर भाऊनी राडा केला असता, बोंबलला असता माझ्या नावाने. पण फोन आला ना, मग गेला उठून लगेच. आता आल्यामुळे मला भूक लागली. मला सांगितलं पण नाही कुठे चाललंय, फोन पण घरात ठेवून गेलाय मावळट. तोपर्यंत मी मॅगी बनवून खाते, म्हणजे माझ्यात एनर्जी येईल. जरी तो आला तरी त्याच्यासाठी काहीतरी बनवायची. लोकांना नाही आवडत, इतकी नाही आवडत लोकांना, पण मला आवडते. म्हणजे ती थोडीशी जास्त स्पायसी असते ना, म्हणून मला आवडते.
मेहंदी टाकते त्याच्यात. मी आधी शिजू देते, नंतर त्याच्यात मसाला टाकते आणि भरपूर म्हणजे थोडंसं शिजत आल्यानंतर. ह्याला थोडीशी उकळी आली, आता ह्याच्यात आपण मसाला टाकायचा. काय सतत बाहेर जायचं असेल, सारखं बाहेर काय जेवण असतं काय त्याच्यात थोडंसं पाणी आहे, मला काहीतरी ॲड बिफोर सर्विंग अजून एक मसाला थोडीशी शिजू देते, मग खाऊयात आपण मैगी. अपनी मैगी रेडी है गाइस, ये देखिए, आपको दिख रही है, ये देखिए. अभी मेरा फोन ऐसा नहीं लग सकती, इसलिए मैंने ऐसा रखा है. आणि त्याच्यावरती आता हा टॉपअप वाला मसाला पण टाकणार आहे. मी थोडंसं पाणी ठेवलं आहे त्याच्यात, मला आवडती पाणीवाली मॅगी. सो आता ही मॅगी मी खाते. तुमच्या कोकोला पण मॅगी पाहिजे, माझी कोको आहे. आणि तो दुसरा जो आहे ना, तो स्नोबे आहे माझा. ही लय भुक्कड आहे, लॅब आहे ना, तिला खूप खायला लागतं, डेंजर आहे ती मला पण खायला एखाद्या दिवशी. चलो, आणि आजचा ब्लॉग इथेच मी एंड करते, कारण की दिवसभर मी शूट जर करत बसले तर मी एडिट करणार नाही. जेवढा शॉर्ट असेल तेवढं मी एडिट करेल आणि पोस्ट करेल. सो बाय बाय, आय लव्ह यू. आणि मी इथून पुढे कंटिन्यू करणार आहे. सो प्लीज माझे ब्लॉग बघा, मला सपोर्ट करा, जसं इंस्टाग्रामवर करता तसं इथं पण करा, म्हणजे लवकरच आपले खूप सारे सबस्क्रायबर्स होतील. आणि आय विल ट्राय की तुम्हाला खूप जास्त छान छान ब्लॉग्स मी आणेल. तुमच्यासाठी मी खूप छान छान ब्लॉग्स आणेल. मला बोलता पण येत नाही राव, आणि मी काय क्या ही ब्लॉगर बनेगी रे मैं, काही करणे का मेरे को आता ही नाही है. आणि सर्वात महत्त्वाचं, मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की नाही का, मी यूट्यूब कंटिन्यू करणार आहे किंवा मी 100K झाल्यानंतर माझं यूट्यूब चॅनल कंटिन्यू करणार आहे असं बोलली होती. त्याचं कारण पण हेच आहे की आता मला थोडंफार समजतं आहे. आधी मला नॉलेज नव्हतं की काय करायचं कसं करायचं. आता पण नाही आहे तसं खूप जास्त नाही आहे, थोडंफार आहे, बट त्याच्यातच मी ग्रो करायचा प्रयत्न करेल. कारण की मी जर आधीपासून स्टार्ट केलं असतं, मी आधीपासून कन्सिस्टन्सी ठेवली असती, तर आत्तापर्यंत माझं चॅनल चांगलं ग्रो झालं असतं. पण मी माती खाल्ली, म्हणजे मी नाही खाल्ली, जानेवारी खाल्ली, आणि त्याच्यामुळे माझं अकाउंट वगैरे डिलीट वगैरे त्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्यानंतर माझी इच्छा नाही झाली बेसिकली की मी परत अकाउंट क्रिएट करू आणि त्यानंतर मग मी सगळं ब्लॉग्स वगैरे टाकू. कारण की मी तेव्हा करत होती, मी मनापासून तेव्हा ब्लॉग्स करत होती, आणि ते ब्लॉग्स म्हणजे ते डिलीट झालं अकाउंट, तर मग मला खूप हर्ट झालं त्या गोष्टींनी की यार मी एवढं छान करत होती आणि मग हे डिलीट झालं वगैरे, आणि मग त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे मी विचार केला की नाही, आता आपण करू शकतो, आता मी तेवढी कॅपेबल आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मुद्दा, मी घरी आहे, आता सध्या मी घरी आहे, तर मी माझा वेळ देऊ शकते आणि मी करू शकते. आणि मी जर असाच विचार करत राहिली, नाही मला घरातलं काम आहे आणि नाही मला हेच करायचं तेच करायचं, तर मी नाही करू शकणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे ना, तेव्हा तुमच्या मनाला वाटलं पाहिजे की तुम्हाला करायची आहे. लोकांनी सांगून, लोकांनी बोलून, लोकांनी बरडून काही उपयोग नाही आहे. जेव्हा तुमच्या मनाला वाटणार ना, हा मला हे करायचं, तेव्हा तुम्ही करू शकणार. आणि आत्ता माझ्या मनाला खरंच वाटतंय की मला करणं गरजेचं आहे, मला खूप सारे पैसे कमवणं गरजेचं आहे. फक्त इंस्टाग्रामवरती स्टिक राहून काही होणार नाही आहे फ्युचरमध्ये. सो मी हे कंटिन्यू करणार आहे. आणि मी मी महाराजांकडे प्रे करते की प्लीज 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 कुठेच मला असं डिसअपॉइंट करू नका किंवा कुठेच मला असं पाठीमागे राहू देऊ नका. म्हणजे माझं असं सर्टन पिरियड नंतर माझं मूड जातो किंवा मला असं होतं नाही करायचं, मी एक दिवस करते दुसऱ्या दिवस नाही करत. तर माझं असं आहे की प्लीज मला तेवढी पावर ह्या वर्षी भेटू देत की मी कंटिन्यू करेन, जेवढं जास्त होईल तेवढं, आणि मी करेन. कारण की आपले को बहुत पैसा कमाना है, बाकी कुछ एम नहीं है अपना 2016 में. मेरे को सिर्फ पैसा कमाना है, अमीर बनने का है अपने को, अमीर, खुद के सपने पूरे करने हैं, ठीक है. नवरे के जीव पे नहीं करने के, खुद के जीव पे करने के. उसके वजह से मैं करेंगी, मी करणारच. आपला एक नाही काय ते, आपलं डाणं कसं खणखणीत वाजतंय, तर आपलं डाणं आपल्याला खणखणीत वाजवायचं आहे, कळलं. या मॅगी खायला संपत आली. आणि या टेस्टी लागते यार ही मॅगी, का नाही आवडत लोकांना काय माहिती, मस्त झणझणीत लागते एक नंबर. मेरे को नाही आवडती आहे, म्हणजे मॅगी नाही आवडत मला, पण ती चांगली लागते. मी अर्धी मॅगी पण नाही खाल्ली, मला थोडीशी उरली आहे त्यामध्ये पण, म्हणजे खूप सारी उरली आहे. आणि मला असं झालं आता बास. आणि मी एवढंच खाते. मी संध्याकाळी पण मॅक्स टू मॅक्स 1 ते 2 चपाती खात असेल. भात खाल्ला तर खाल्ला, नाही खाल्ला. आणि त्यात माझं एवढं वजन वाढलं आहे, म्हणजे लोकांना असं वाटतं ही बकासूर आहे, खूप खाते म्हणून माझं वजन वाढलं आहे, बट लिटरली मी काही खात नाही. मी सकाळी नाश्त्याला 4-6 बिस्किट खाल्ले, चहा खाल्ला आहे. नाश्ता माझा 1 वाजता झाला आहे. त्यानंतर मी आत्ता हे खाते 5 वाजता, आणि मी आता 7 ते 8 वाजता मी जेवणार. त्यात पण 2 चपाती जे काही असेल ते मी खाणार, 2-1-2च खाते. झालं, संपलं, दॅट्स इट. एवढंच माझं जेवण आहे. तरी पण मी फुगतीये. का फुगतीये मी, मला नाही माहिती का फुगतीये मी. नाही फुगायला पाहिजे. देवानी मला माझा फुगा आहे हा, मी माहिती आहे का. जरा काही खाल्लं, जरा काही पिलं की लगेच फुगतो. वैताग आला मला. एनिवेज, चलो नाव बाय.